चांदीच्या आयातीवर देखील केंद्र सरकारकडून आता निर्बंध लावण्यात आलेले आहेत। चांदीची आयात मुक्त श्रेणीतून मर्यादित श्रेणीमध्ये आता करण्यात आली। तर आयात मर्यादित झाल्याने चांदीच्या दरात देखील वाढ होणार आहे। सराफा बाजारावर उद्योग व्यवसायांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर सोने व चांदीच्या आयात शुल्काच्या दरामध्ये मोठी वाढ झाली होती। मात्र त्यानंतर आता चांदीच्या आयातीवरती निर्बंध या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या चांदीवरती आयात निर्बंध लावल्यामुळे काय परिणाम होतील, याचा ग्राहकीवर आणि व्यवसायावर त्याचा काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आकाशजी भंगाडे आहे। आता जो इंडियन रुपी होता तो वीक होत होता, तो स्ट्रॉंग करण्यासाठी पहिलेच इंडियाने सोन्या आणि चांद्याच्या आयातवरती कस्टम ड्युटी ही जी पहिले 6% होती 15%वरती केलेली होती। पण आता कुठेतरी चांदीचे इम्पोर्ट्स जे आहे हे कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटने आता स्पेशल इम्पोर्ट लायसन्स हे घ्यायला लावलं आहे। म्हणजे प्रत्येक इम्पोर्ट करताना एक स्पेशल परमिशन ही लागणार आहे। म्हणून त्याच्याने चांदीची जी आयात जी व्हायची ही कमी होणार आहे। हो, ऑफकोर्स इंडस्ट्रियल यूज चांदीचा खूप आहे। ज्वेलरी जेवढी विकली जाते त्याच्यापेक्षा जास्त इंडस्ट्रियल यूज चांदीचा जास्त आहे। तर ऑफकोर्स चांदी जर इम्पोर्ट नाही झाली तर इंडस्ट्रीज हे चालणार नाही। एकीकडे जर बघितलं तर चांदीच्या आयातीवरती निर्बंध केंद्र सरकारने या ठिकाणी लावलेला आहे। त्यामुळे चांदीच्या दरात भाव वाढ तर होणारच, पण मात्र सोनेच व चांदीच्या दागिन्यांपेक्षा चांदीचा वापर हा इंडस्ट्रियल यूजसाठी मोठ्या प्रमाणात येतो आणि या लावलेल्या निर्बंधामुळे याच्यावरती इंडस्ट्रियलवरती याचा थेट मोठा परिणाम होणार असल्याचं देखील सोने व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।